श्री हरिविजय अध्याय 10. गोपाळकाला आणि वनातले खेळ. ब्रह्मदेवाचे गर्वहरण. एकदा एक गवळण यशोदेला म्हणाली, यशोदे, तुझा कृष्ण आता वनात वासरे घेऊन चारावयास जाण्यायोग्य झाला आहे. दिवसभर रानात गेल्यामुळे त्याच्या खोड्या थांबतील, तेव्हा त्याला वनात गायी आणि वासरे घेऊन पाठव. त्याप्रमाणे दुसरे दिवशी श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व लहान मुले गोळा केली. सर्व गायी वासरे जमविली. वासरे पुढे, गोपाळ मागे, मध्यभागी श्रीकृष्ण, अशा थाटाने ते सर्व वनात निघाले. प्रत्येक मुलांजवळ पावा, घुमऱ्या, टाळ इत्यादी सुस्वर वाद्य होती. श्रीकृष्णाची चिमुकली पितांबर नेसलेली लहान मेखला, कमरेत असलेली पायांत लहान नुपुरे, खुळखुळणारी अंगावर मोत्यांची झालर असलेली घोंगडी घेतलेली मूर्ती शोभत होती. अंगावर केशराची उटी लावली होती. कस्तुरीचा सुंदर तिलक लावला होता. डोक्यावर मयूरपंख असलेला रत्नजडित मुकुट होता. अशी ती श्याम सुंदर मनोहर मूर्ती गवळ्यांच्या असंख्य मुलांच्या बरोबर घेऊन वनात जाण्यास निघाली. काही वेळाने श्रीकृष्ण यमुना तीरी आला. वासरे वनात चारण्यासाठी मोकळी सोडून दिली व आपण सवंगड्यांबरोबर खेळू लागला. चेंडू, लगोऱ्या, विटीदांडू, हुतुतू, हमामा इत्यादी निरनिराळे खेळ खेळत त्यांचा वेळ कसा गेला हे त्यांना कळले नाही. नंतर श्रीकृष्णाने मुरली वाजविली. त्याबरोबर रानातील सर्व गायी वासरे पाणी पिण्यासाठी यमुना तीरी आली. इकडे सर्व मुलांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. सर्व गोपाळ गोल बसले. श्रीकृष्ण मध्यभागी बसला. मग सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणून श्रीकृष्णापुढे ठेवल्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्या सर्वांना वाढल्या. गोपाळकाला सुरू झाला. श्रीकृष्णाने आपल्या हाताने सर्वांना घास दिला. गोपाळांनी आपल्या हाताने श्रीकृष्णाच्या मुखात घास घातला. एकमेकांनी एकमेकास भरविले. अशा प्रकारचा अपूर्व प्रेमाचा काल्याचा सोहळा पाहून प्रत्यक्ष स्वर्गीच्या देवांना हेवा वाटला. कृष्णाने आपली मुरली वाजविण्यास सुरुवात केली. त्या दिव्य मुरलीच्या निनादाने सर्वजण देहभान विसरून गेले. यमुनेच्या पाण्याचा खळखळाट नाहीसा होऊन ती शांत झाली. एकदा ब्रह्मदेवास असे वाटले की श्रीकृष्णाची परीक्षा पाहावी, म्हणून ज्या वनात कृष्ण, गायी, गोप, वासरे होती त्या वनात ब्रह्मदेव गुप्त रूपाने खाली उतरले व सर्व वासरांवर मायेचे आवरण घालून त्यांना सत्यलोकात नेऊन लपविले. इकडे गोपाळ काला चालला होता. काला आटपत आल्यावर ते गोपाळ श्रीकृष्णाला म्हणाले, कृष्णा, वासरे फार दूर गेलेली दिसतात, त्यांना वळवून परत घेऊन ये. वासरे परत वळवून आणण्याची पाळी तुझी आहे. हे ऐकता श्रीकृष्ण उठला, पोटास वेणू खवला, काकीत काठी घेतली आणि डाव्या हातावर उरलेला दहीभात घेऊन खात खात तो वासरे शोधावयास निघाला. इकडे गोपाळ श्रीकृष्णाची वाट पाहू लागले. श्रीकृष्णाने सर्व वन धुंडाळले, पण वासरे त्याला सापडली नाहीत. तो परत काल्याच्या ठिकाणी कदंब वृक्षापाशी आला. तो त्या ठिकाणी गोपाळ दिसले नाही. श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने विचार करताच ही ब्रह्मदेवाची करणी त्याला उमगली. त्याबरोबर ब्रह्मदेवाचा अभिमान दूर करावा असा त्याने विचार केला आणि जितके गोपाळ ब्रह्मदेवाने नेले होते तितकी रूपे त्याने घेतली व तितकीच वासरे निर्मिली आणि नेहमीप्रमाणे सायंकाळ झाल्यावर ते सर्व मायावी गोपाळ व वासरे गोकुळात परत आली आणि आपापल्या ठिकाणी गेली. 1 वर्ष लोटल्यावर गोपाळ व वासरे यांच्या वाचून श्रीकृष्णाने काय केले असेल हे पाहायला ब्रह्मदेव गुप्त रूपाने यमुना तीरी आले. पाहता तो श्रीकृष्ण 1 वर्षापूर्वी जसा शिदोरी वाटत होता तसा आजही वाटत आहे. सर्व मुले आनंदाने जेवत असून श्रीकृष्ण त्यांना भरवीत आहे. जेवण संपल्यावर मुले श्रीकृष्णास पूर्वीप्रमाणे म्हणाली, कृष्णा, वासरे लांब गेली, आज तुझी पाळी आहे, त्यांना परतवून आण जा. श्रीकृष्ण हातात वासरी घेऊन पूर्वीप्रमाणे वासरे आणावयास वनात निघाला. तेव्हा पुढे काय होते हे पाहावयास ब्रह्मदेव उत्सुकतेने पुढे सरसावले. श्रीकृष्ण उठला व बासरी हातात घेऊन वासरे आणण्यास निघाला. गोपाळाप्रमाणे त्यांची वासरे वनात फिरताना पाहून ब्रह्मदेवास आपल्या कृतीचा पश्चाताप झाला आणि ते श्रीकृष्णाला शरण गेले. त्यांना प्रकट होऊन श्रीकृष्णास साष्टांग नमस्कार घातला. ते म्हणाले, हे पुराण पुरुषा, तुझा जय जयकार असो. तुझ्या बालकाच्या हातून अपराध घडला आहे, मला क्षमा कर. माझ्या मस्तकावर तुझा वरदहस्त ठेव, म्हणजे मी कृतकृत्य होईल. असे म्हणून ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाचे चरण धरले. तेव्हा कृष्ण म्हणाला, ब्रह्मदेवा, उठ.
यापुढे असला अभिमान सोडून दे. श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकताच मग ब्रह्मदेवानी चोरून नेलेली मुले व वासरे पुन्हा यमुनेच्या तीरावर सोडली. मायावी गोवत्से गुप्त झाली. ही अद्भुत लीला गोपाळांना कळालीच नाही. सायंकाळी नित्याप्रमाणे श्रीकृष्ण आपले सवंगडी व वासरे यासह गोकुळात परत आला. बलरामाला श्रीकृष्णाने काहीतरी लाघव केले अशी शंका आली, म्हणून त्याने कृष्णमुखाकडे बघितले तेव्हा तो हसला. त्यावेळी अंतरीची गूज बलरामाच्या लक्षात येऊन तोही हसला. 1 वर्षानंतर आपली मुले गवळ्यांना भेटली. त्यांना श्रीकृष्णाची लीला माहीत नसल्यामुळे नित्याप्रमाणे त्यांनी मुलांना प्रेमाने जवळ घेतले. गोपाळांनी आपली बडदास्तीची माहिती सर्वांना सांगितली. नंद यशोदा ब्रह्मसागरात पडली. नंतर ब्रह्मदेवाने येऊन नंद यशोदेश हे वर्तमान सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.